महिलांनी आत्मनिर्भर झालं पाहिजे असं प्रतिपादन राजशेखर शिंदे यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलंय. करिअर घडवताना ध्येय आणि दिशा निश्चित केली पाहिजे. यशाकडे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कौशल्य विकसित केली पाहिजेत. ज्ञान व एकाग्रतेच्या सहाय्याने उद्योगांमध्ये उतरून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन सक्षम समाजासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी राजशेखर शिंदे यांनी केले. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था महिला शाखा व लगो काकडे एज्युकेशनल फाउंडेशन सोलापूरतर्फे सरस्वती चौक येथील सेवा सदन प्रशालेत आयोजित केलेल्या युवती प्रबोधन शिबिरात युवतींसाठी उद्योगांच्या संधी या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्य, काकडे फाउंडेशनच्या अलका काकडे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी महिला शाखेच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर या होत्या. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. नभा काकडे यांनी केले. रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आभार क्षितिजा गाताडे यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक शुभदा कुलकर्णी यांनी केले. प्रबोधन शिबिरामध्ये अलका काकडे आणि मानसी कुलकर्णी यांनी बौद्धिक गेम्सद्वारे युवतींना मानसिक आरोग्याचे ज्ञान दिले. डॉ. श्रुती वळकबाळकर यांनी वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी प्रबोधन केले. क्षितिजा गाताडे यांनी कागदी फुले आणि हार तयार करण्याचे हस्तकला कौशल्याचे प्रशिक्षण दिले. तर समारोपाच्या अखेरच्या सत्रात ॲडव्होकेट मंगला जोशी चिंचोळकर यांनी महिला विषयक कायद्याची माहिती दिली. 70 युवती आणि 20 महिलांनी या प्रबोधन शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमास लगो काकडे एज्युकेशनल फाउंडेशन संचालक ॲडव्होकेट अनिल काकडे, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, कोषाध्यक्ष सतीश पाटील, युवक शाखेचे अध्यक्ष सुशांत कुलकर्णी, वासंती येळेगावकर, विदुला कुलकर्णी, संगीता कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.